आज आपण बनवणार आहोत आलू गोबी। त्यासाठी इकडे एका साईडला गोबी आणि आलू साफ करून आणि उकडायला ठेवलेले आहेत। आपण अगदी बेसिक अशी ग्रेव्ही बनवणार आहोत। त्यासाठी इथे कढईत थोडंसं तेल गरम करायला ठेवलंय। जाड चिरलेला कांदा यात टाकायचा आहे। अगदी मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आहे। जाड चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। गोबी आणि बटाटे उकडत आहेत तोपर्यंत हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। आपला मसाला तयार आहे। गॅस बंद करून मसाला थंड होऊ द्यायचा आहे आणि मिक्सरमधून याची बारीक प्युरी करून घ्यायची आहे। बटाटे गोबी आपली उकडलेली आहे। या ठिकाणी कढईत आपण भाजीसाठी तेल गरम करायला ठेवलं आहे। आता यात मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की लगेच यामध्ये जिरं टाकायचं। जिरं फुललं की लगेच यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा। कुटून घेतलेला लसूण टाकायचा। आता लगेच यातली टोमॅटो आणि कांद्याची प्युरी आहे करून घेतलेली ती टाकायची आहे। आता याला छान हलवून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत मस्त शिजू द्यायचं आहे। आपण ॲक्च्युली कांदा आणि टोमॅटोमध्येच भाजलेले शेंगदाणे टाकले होते। व्हिडिओमध्ये ते शूट झालेलं नाही आहे। आता यात लाल तिखट टाकायचं आहे। हळद पावडर टाकायची आहे। त्याचबरोबर हा घरगुती तयार केलेला काळा मसाला टाकायचा आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। तेल सुटू द्यायचं आहे मस्त। आता याच्यात हे उकडून घेतलेलं गोबी आणि बटाटा आपण टाकणार आहोत। एक्स्ट्रा तुम्हाला पाणी टाकायची जर गरज पडली तरच टाका, अन्यथा गरज नाही। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। पाणी टाकायची जर गरज असेल तरच टाका। आपण या ठिकाणी थोडंसं पाणी टाकणार आहोत। अगदी अर्धा कप पाणी मी यात टाकलेलं आहे। सगळ्यात शेवट आपण भाजीमध्ये मीठ टाकणार आहोत चवीप्रमाणे। भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे। भाजीला छान उकळी आलेली आहे। आपली भाजी तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तयार आहे आपली 5 मिनिटात होणारी चमचमीत अशी आलू गोबी।